नमस्कार शेतकरी बांधवांनो, जर आपण पीएम किसान सन्मान निधीचे लाभार्थी असाल तर ही बातमी आपल्यासाठी गुड न्यूज आहे, आनंदाची आहे. कारण आता 21वा हप्ता कधी मिळणार तर या संदर्भातील एक महत्त्वाची अपडेट आलेली आहे आणि ही अपडेट जाणून घेणं आपल्यासाठी अतिशय महत्त्वाचं आहे. तर शेतकरी बांधवांनो, व्हिडिओला सुरू करण्यापूर्वी नेहमीप्रमाणे एक विनंती करेल, जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकरी बांधवांपर्यंत शेअर करा. तर वेळ न घालवता व्हिडिओ सुरू करूया आणि बघूया ती बातमी. मित्रांनो, आपल्याला माहित आहे की पीएम किसान योजना ही केंद्र शासनाची महत्वाकांक्षी योजना आहे आणि या योजनेअंतर्गत वर्षाला शेतकरी बांधवांना 6,000 रुपये दिले जातात. तर मित्रांनो, या 6,000चे 3 टप्पे शासनाने पाडलेले असून वर्षभरात 3 टप्प्यामध्ये शेतकरी बांधवांच्या खात्यावर हे 2,000 रुपयाप्रमाणे 6,000 रुपये वितरित केले जातात. तर शेतकरी बांधवांनो, मागील जो काही 20वा हप्ता आहे तर तो हप्ता आपल्याला 2 ऑगस्टला आपल्या खात्यावर जमा झालेला होता किंवा मिळालेला होता. त्यानंतर बरेच शेतकरी बांधव आता 21व्या हप्त्याच्या प्रतीक्षेमध्ये होते आणि 21वा हप्ता कधी मिळणार तर याची वाट बघत होते. तर मित्रांनो, जे शेतकरी बांधव 21व्या हप्त्याची वाट बघत आहे तर त्यांच्यासाठी गुड न्यूज आहे, आनंदाची बातमी समोर आलेली आहे. तर बघा शेतकरी बांधवांनो, केंद्र सरकार हे विशिष्ट सणांच्या निमित्ताने पीएम किसान सन्मान निधीचा जो काही हप्ता आहे तर तो वितरित करीत असते आणि यावेळेस दिवाळी ही ऑक्टोबर मध्ये आलेली असून साधारणतः 17 ऑक्टोबर पासून दिवाळी सण सुरू होणार आहे. आणि याच पार्श्वभूमीवर विश्वसनीय सूत्रांनी अशी माहिती दिलेली आहे की साधारणतः 21 ऑक्टोबर पर्यंत देशातील संपूर्ण शेतकरी बांधवांच्या खात्यावर 21वा हप्ता वितरित केला जाणार असल्याचंही या ठिकाणी सांगण्यात येत आहे. त्यानुसार मित्रांनो, आता आपली चिंता मिटलेली आहे आणि 21वा हप्ता आपल्याला लवकरच मिळणार आहे आणि साधारणतः दिवाळीच्या तोंडावर हा हप्ता मिळणार असल्याने शेतकरी बांधवांची दिवाळी गोड होणार आहे. तर मित्रांनो, अशा प्रकारे 21व्या हप्त्याबाबतची माहिती समोर आलेली आहे. जर आपणास हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकरी बांधवांपर्यंत शेअर करा. धन्यवाद.